नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा ज्वर आणि निकालासाठी इतकी उत्सुकता सुरू आहे की प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, मतदारसंघात आणि गावागावात वातावरण तापलेलं आहे। सगळ्यांचं लक्ष आहे ते उद्या शनिवारकडे। उद्या शनिवारी निकाल स्पष्ट होणार आणि आपलाच उमेदवार निवडून येणार, आपलाच आमदार होणार असं प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामनात इच्छा आहे। कोण अनवाणी फिरतोय, कोण दंडस्नान घालतोय, कोण काय काय करतोय, अनेकांनी नवस केलेलं आहे की आमचाच नेता आमदार व्हावा म्हणून, आणि प्रत्येकाची ती अपेक्षा आहे। असं आम्ही करत जेव्हा संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत आम्ही जेव्हा शावडी तालुक्यात आलेलो आहे, शावडी तालुक्यात एका निसर्गरम्य ठिकाणी आम्ही आहोत। नदीचं पाणी खळखळत आहे, आपण पाहतच आहात। अशा ठिकाणी आलो आहे आणि आम्हाला येताना बहुतेक ठिकाणी विनय कोरेंची पोस्टर दिसली। ती पोस्टर म्हणजे अशी की विनय कोरे आमदार झाले, त्याबद्दल अभिनंदन। खरं तर विनय कोरेंच्या कार्यकर्त्यांना एवढा कॉन्फिडन्स कसा? कोल्हापुरातले काही ज्येष्ठ पत्रकार, संपादक मंडळी असतील किंवा ज्येष्ठ राजकारणी असतील, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक असतील, या सर्वांचं मत असंच आहे की कोल्हापूर जिल्ह्यातला एकमेव खात्रीशीर निकाल सांगावा तो म्हणजे शावडीचा, आणि शावडीत म्हणजे विनय कोरे विजय होणार। आता कसे होणार, का होणार, याचे मतमतांतर नंतर स्पष्ट होतीलच, पण आजच्या घडीला शावडी तालुक्यात, हातकणंगले तालुक्यात सुद्धा विनय कोरेंच्या अभिनंदनाचे बॅनर लागलेले आहेत आणि हे बॅनर स्पष्ट करतायत की विनय कोरे विजय होणार। आम्हाला माहीत नाही कोण विजय होणार, पण सत्यजित पाटील सरोडकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून लढत आहेत आणि दुसरे उमेदवार विनय कोरे हे स्वतःच्या जनस्वराज्य पक्षाकडून आणि महायुतीकडून लढत आहेत। एकूण हा सारासार विचार करता आम्ही पाहिलं की सत्यजित पाटील सरोडकर यांच्यासाठी सुद्धा काही कार्यकर्त्यांनी पण केलेला आहे, नवस केलेला आहे। असाच एक कार्यकर्ता सरोडकर गटाचा आहे की पन्हाळा तालुक्याच्या गावचा आहे, तो अनवाणी चालतोय आणि तो म्हणतोय की जोपर्यंत सरोडकर आमदार होत नाहीत तोपर्यंत मी चप्पल परिधान करणार नाही। तसाच एक कार्यकर्ता आहे, या शावडी तालुक्यातील मान गावचा सरपंच आहे, संजय पाटील त्याचं नाव आहे, तो सुद्धा अनवाणी फिरतोय आणि तो म्हणतोय की जोपर्यंत विनय कोरे आमदार होत नाहीत तोपर्यंत मी पायतान वापरणार नाही। नमस्कार, आमचे कोरे साहेब आमदार झाल्याशिवाय चप्पल घालणार नाही, कारण मुंबईपर्यंत मी 1 महिना झालं आज बिना चप्पलाच मी फिरतोय। कारण का सावकारी आमदार व्हायलाच पाहिजे, मंत्री व्हायलाच पाहिजेत, कारण गावचा विकासासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। म्हणजे ही इतकी ईर्ष्या टोकाला पोचलेली आहे। काही लोकांनी बॅनर लावलेले आहेत, त्यापैकी शावडी तालुक्यातील विरळे जांभूरचे सरपंच कृष्णात पाटील यांनी सुद्धा विनय कोरेंच्या विजयाचं बॅनर लावलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे, ती सुद्धा आपण ऐकू। सध्या तरी एवढंच की कोल्हापूर जिल्ह्यात विनय कोरे आणि राहुल आवाडे यांच्याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं जात आहे की हे आमदार होणारच। त्या खालोखाल अशोक मानेंचं सुद्धा नाव आहे, त्यानंतर जी नाव आहेत ते आम्ही आपल्याला सांगूच। शाहूवाडी पन्हाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार, विद्यमान आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार साहेब परवाच 20 तारखेला जे मतदान झालं आणि या मतदानामधून असं निदर्शनास आलेलं आहे की डॉक्टर विनय कोरे सावकार साहेबांना उत्स्फूर्तपणे सर्व महिला असतील, मतदार असतील, सर्वांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून त्या ठिकाणी मतदान केले आणि पूर्ण जो सर्वे केला आम्ही आज भागात फिरतोय, म्हणजे आमचा कानसा, वारणा, कडवीपुरा या प्रत्येक भागातून फिरत असताना असं दिसून येते की साहेबांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय आणि या प्रतिसादामुळं साहेब नक्कीच निवडून तर येणारच आहेत आणि आमदारही होणारच आहेत। पण आमच्या सर्व लोकांची अशी भावना आहे की त्यांना मंत्रिपद मिळावं आणि साहेबांना मंत्रिपद नक्की या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामुळं उद्या निकाल आहे, परंतु आजच आम्ही या ठिकाणी आज बॅनर लावलेला आहे आणि एवढं सगळ्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे की उद्या निकाल लागल्यानंतर मोठ्या रॅली त्या ठिकाणी साहेब स्वागत होणार आहे आणि साहेब नक्की शावडी पन्हाळा तालुक्याचे आमदार हे होणारच आहे। आम्ही मतदानपूर्व ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या बोलत आहोत, यात आमचं स्पष्ट मत नाही, पण ज्या लोकांशी आम्ही बोलतोय, ज्यांच्याशी चर्चा करतोय, त्यांच्यातूनच हे मत पुढे येत आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।